नमस्कार. विवेक डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आशिष केणी हे व्हिडिओग्राफर आहेत. गेले जवळजवळ महिनाभर तरी मी आपल्या भेटीला येऊ शकलो नव्हतो, कारण माझ्या आयुष्यात एक दुःखद कालखंड त्यावेळेला होता. माझी पत्नी प्रोफेसर ललिता चंद्रशेखर नेने या गेली 3.5 वर्ष किडनीच्या विकाराने आजारी होत्या आणि त्यांच्या डायलिसिसचं दर आठवड्याला शेड्यूल सांभाळणं वगैरे याच्यात मला मग व्हिडिओ करायला त्रास होत होता. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिन्याभरात त्यांची प्रकृती खूप ढासळली आणि त्या वेळेला मी व्हिडिओ करू शकलो नाही आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ICUमध्ये. तर गेल्या 6 ऑगस्टला 15 दिवसापूर्वी 12 दिवसापूर्वी त्यांचं तिथे निधन झालं आणि आता ती दुःखद घटना झाली आणि त्यांचं वय 65 वर्ष होतं. विजेटिया इंजिनिअरिंग कॉलेज या प्रसिद्ध मुंबईच्या कॉलेजमध्ये त्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटच्या प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या प्रोफेसर नेने. आणि त्यांची ख्याती अशी होती की त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवलं, कारण अतिशय उत्तम पद्धतीने कॉम्प्युटर शिकवण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खूप नंतर मला या दुर्दैवी घटनेनंतर अनेक विद्यार्थ्यांकडनं मला कळलं की त्यांना त्यांचे आयुष्य पूर्णपणे मार्गी लावण्याचं काम यांच्या शिक्षणामुळे झालं. दुर्दैवाने आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही आणि आता आम्हाला सुद्धा त्यांचा अभाव जाणवतोच. 45 वर्ष आम्ही बरोबर होतो. परंतु त्यांनी जायच्या आधी मला हे मुद्दाम सांगितलं होतं की तू म्हणजे मी गेल्यानंतर शोक करत घरात बसू नको, ताबडतोब तुझ्या कामाला लाग. तुझं प्रबोधनाचं काम फार चांगलं चाललंय, लोकांना चांगली माहिती तुझ्याकडनं मिळते आहे. तर तिने तसं सांगितलं म्हणून मी 1 आठवडा झाल्यानंतर आता माझं दुःख बाजूला ठेवून पुन्हा प्रबोधनाकरता आपल्यापुढे उभा आहे. तिच्या स्मृतीला वंदन करून मी हे आजचा व्हिडिओ पुन्हा सुरू करतो. आजचा व्हिडिओ आपला नतद्रष्ट शेजारी पाकिस्तान याच्याबद्दल आहे आणि या देशावरती सध्या अनेक तऱ्हेने संकटं आलेली आहेत, अनेक बाजूनी संकटं आलेली आहेत आणि सध्या त्या देशामध्ये जे राज्यावरती आहेत, शहबाज शरीफ हे नामधारी पंतप्रधान आणि असीम मुनीर हे त्यांचे सो कॉल्ड फील्ड मार्शल असलेले सैनिक अधिकारी, ते खरं म्हणजे सैनिक अधिकारी पंतप्रधानांना रिपोर्ट करतात. पण पाकिस्तान गोष्टच वेगळी आहे. असं एक म्हटलं जातं की बहुतेक देशांना एक सैन्य असतं. पाकिस्तानमध्ये सैन्याला एक देश दिलेला आहे खायला घालायला. त्यामुळे पाकिस्तानचं सैन्य ही स्वतंत्रच भानगड आहे. पाकिस्तानी सैन्याचं एक वैशिष्ट्य मात्र आपण मानलं पाहिजे. ते कधीही कुठेही जिंकलेले नाही आहेत. जिंकणं हा त्यांच्या स्वभावातला भाग नाही. ते कुठेही चांगल्या समर्थ सैनिकांवर पुढे लढलेले नाही आहेत. एक गोष्ट त्यांना फार चांगली येते की स्त्रिया, वृद्ध, मुलं यांना मात्र ते फार पटकन मारू शकतात आणि त्याबद्दल त्यांची खातीच म्हणजे ते खाटीकच आहेत. ते खरं सैनिक नव्हे, ते खाटीकच आहेत. आणि अगदी 68 साली जॉर्डनमध्ये अम्मान, जॉर्डनच्या राजधानीमध्ये जियाउल हकना जॉर्डनच्या राजाने मुद्दाम बोलवलं होतं, कारण हे फिलिस्तिनी ओरडतात ना पॅलेस्टिनीच्या बाजूने. त्या पॅलेस्टिनी लोकांनी जॉर्डनच्या राजाचंच पद घेण्याच्या परिस्थिती आणली होती. 67 इस्रायलने त्यांना ठोकल्यानंतर ते सगळे पळून जॉर्डनमध्ये गेले होते आणि यासेर अराफतची तेव्हा इच्छा होती की जॉर्डनच आपण ताब्यात घ्यावं. तेव्हा जॉर्डनच्या राजांनी जियाउल हकला बोलवलं आणि जियाउल हकने या फिलिस्तिनांची कत्तल केलेली आहे, प्रचंड प्रमाणावर कत्तल केली. त्यात स्त्रिया, निशस्त्र सगळ्यांना मारायचं हे त्यांना फार चांगलं जमतं. बांगलादेश तर आपल्या समोरच आहे. बांगलादेशमध्ये 30 लाख लोक त्यांनी मारली, त्यातल्या 10 लाख स्त्रियांवरती त्यांनी बलात्कार केले, कारण स्त्रियांबद्दल त्यांची पुन्हा भूमिका वेगळीच असते. पाकिस्तानी सैन्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांना पॅन्ट काढण्याची फार घाई असते. स्त्रिया समोर दिसल्या की ते पॅन्ट काढतात आणि त्यांना भ्रष्ट करतात. आणि समोर एखादी समर्थ सेना आली भारतासारखी तरी ते पॅन्ट काढतात आणि पॅन्ट देतात आणि शरणागती पत्करतात. याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला खैबर पख्तूनख्वा, नंतर बलुचिस्तान आणि POJK येथे पाहायला मिळतंय की या पाकिस्तानी सैनिकांच्या पॅन्टी काढून त्या पॅन्टींची मिरवणूक काढली आणि या पाकिस्तानी सैनिकांना नागड्यांनी त्या मिरवणुकीमध्ये फिरवलं. त्याचीही लाज नाही, कारण काम त्यांचं हेच आहे की दुर्बळांना मारायचं आणि सबळांना नमस्कार करायचा. साधारणपणे प्राणी जगतात गिधाड हा प्राणी असतो की नाही, की जो फक्त मेलेलंच मांस खातो, कारण त्याला लढता येत नाही, त्याला फक्त मेलेलं मांस खाता येतं. त्या जातीचं हे सैन्य आहे. हे गिद्ध सैन्य आहे असं आपण त्यांना म्हणायला हरकत नाही.
तर या गिद्ध सैन्याबरोबर सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान म्हणजे तुर्की आहे ज्यांचं नाव, यांनी एक करार केला म्हणे. त्याला इस्लामिक नाटो असं नाव दिलं आणि त्या कराराअंतर्गत एक कलम असं घातलं जे नाटो करारात सुद्धा आहे की एका देशावर जर हल्ला झाला तर बाकीच्या देशांनी आपल्यावरतीच हल्ला झाला असं समजून त्याच्या मदतीला धावायचं. करार झाला, त्याची शाई वाळायला 2 तास लागले असतील. 2 तासांनी शाई वाळली आणि हुती लोकांनी सौदी अरेबियावर हल्ला केला. सौदी अरेबियाचा आरामको नावाचं सर्वात मोठं, जगातलं सर्वात मोठं, आता नंबर 2 आहे कारण रिलायन्स तर त्याहून मोठं आहे, पण रिफायनरी आहे, त्या रिफायनरीवर हुती लोकांनी हल्ला केला. मग सौदी अरेबियाचा राजा म्हणला यांना की अरे करार झालाय, पण लढायला कुठे येतं यांना फक्त स्त्रिया आणि मुलांनाच मारता येतं. तिथे काही स्त्रिया मुलं नव्हती. हुती हे सगळे लढाऊ उमेदवार आहेत आणि इराणच्या छत्रछायेखाली आहेत. त्यामुळे यांनी काय सांगावं की नाही आपल्या करारात काय आहे की एखाद्या देशाने जर हल्ला केला तुमच्यावर, हुतीचा काही देश नाही आहे काही, ते येमेनमधले एक दहशतवादी गट आहे, दहशतवादी गटाच्या हल्ल्यावरती काय आम्ही करणार नाही. असली पळवाट काढून मुनीर आणि शहबाज आपल्या घरात बंकरमध्ये लपून राहिले. कारण पाकिस्तानात आता आग डोंब पेटलेला आहे. दुनियेत जाऊन करार करतात. हे घरामध्ये काय झालंय जळते ते पाहायला त्यांना फुरसत नव्हती. पाकिस्तानमध्ये आपल्याला माहिती आहे बलुचिस्ताननी स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर केलंय 11 ऑगस्टला. 11 ऑगस्ट का, तर 11 ऑगस्ट 1947 साली ॲक्च्युअली बलुचिस्तानातलं सर्वात मोठं संस्थान जे कलात संस्थान होतं त्यांना ब्रिटिशांनी स्वतंत्र केलं होतं. 11ला ते स्वतंत्र झाले, 14ला पाकिस्तान स्वतंत्र झालं आणि पाकिस्तान स्वतंत्र झालं नाही, पाकिस्तानचा जन्म झाला. कारण पाकिस्तान आधी नव्हतंच, त्यामुळे स्वतंत्र होण्याची वेगळी त्यांना क्रिया करायला लागली नाही. त्याचा जन्म झाला आणि 15ला अर्थात आपला देश स्वतंत्र झाला. आपल्या सर्वांना 80 वर्ष झाली, तर 81व्या वर्षी आपण स्वतंत्र भारतात स्वातंत्र्यात प्रवेश करतोय. त्याबद्दल सर्वांना अभिनंदन सर्वांचं. पण परिस्थिती अशी झाली की पाकिस्तानात जो 14 ऑगस्ट दिवस आहे स्वतंत्रता दिवस किंवा जन्मदिवस, तो ब्लॅक डे म्हणून मिरवण्यात आला. खैबर पख्तूनख्वात त्याचा ब्लॅक डे झाला. खैबर पख्तूनख्वा म्हणजे पाकिस्तानच्या उत्तर पश्चिमेकडचा भाग, पाकिस्तानच्या पश्चिमेकडचा भाग बलुचिस्तान, तिथे त्याला ब्लॅक डे म्हटलं. आणि पाकिस्तानच्या पूर्वेकडचे जे भाग आहेत म्हणजे POK म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान, इथे सुद्धा ब्लॅक डेज म्हटलं. कारण त्यांना कोणालाही आता पाकिस्तानमध्ये राहायचं नाहीये. त्याच्या विरुद्ध प्रचंड हिंसक आंदोलनं सुरू झाली आहेत. आंदोलनं शांततापूर्णच होती, पण मुनीरनी लगेच आपलं सैन्य आणलं आणि सैन्याने आपला क्रूरपणा दाखवायला सुरुवात केली. अशा बातम्या आहेत की POJK मध्ये त्यांनी घराघरात घुसून घरातल्या आया बहिणींची अब्रू त्यांच्या घरातल्या पुरुषांच्या समोर लुटलेली आहे. हाच प्रकार त्यांनी बलुचिस्तानमध्येही केलेला आहे. कारण तेवढंच येतं ना, म्हणजे पॅन्ट एकदा काढून झाली, मग यांचे लढाऊ लोक आल्यानंतर पॅन्ट पुन्हा काढले आणि पळाले नागड्याने. असली ही घाणेरडी सेना आहे, गिधाडांची सेना आहे. आणि त्या सेनेला आता म्हणजे त्या देशाला आता सगळ्या बाजूनी ग्रहण लागलेलं आहे. त्यांचे मित्र एकच ट्रम्प, आणि ट्रम्प त्यांचे मित्र म्हणून अमेरिकेचे न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट हेही त्यांचे मित्र. बलुचिस्तान आणि POJK या दोन्ही ठिकाणी पाकिस्तानी सैन्यांनी निशस्त्र नागरिकांवरती गोळीबार केले आणि माणसं मारली. त्याची बातमी सुद्धा या लोकांनी दिली नाही. तेव्हा भारतात खुट्ट झालं की लगेच बातम्या घेऊन येतात. ह्युमन राईट म्हणून बोंबलत जे फिरतात ना, ते त्यांना पाकिस्तान आलं की चष्मेच वेगळे लावतात. त्यांना दिसतच नाही की पाकिस्तान सरकार काय अत्याचार करत आहे. POJKची लोक, बलुचिस्तानची लोक, KPKची खैबर पख्तूनख्वाची लोक ओरडून सांगतात की पाकिस्तानी सैनिक कसे अत्याचार करतायत, सिव्हिलियन म्हणजे नागरी वस्त्यांवरती हल्ला करतायत. इतकं झालं की बलुचिस्तान सावरत नाही म्हटल्यानंतर मुनीरनी F-15 विमानं पाठवून अमेरिकेने त्यांना जी भेट दिली आहे, बॉम्बिंग केलं. बलुचिस्तानच्या 4 मोठ्या शहरांवरती बॉम्बिंग केलं आणि बॉम्बिंगमध्ये मेले कोण? वृद्ध, स्त्रिया आणि मुलं. कारण यांना तेवढंच करता येतं. त्या स्त्रिया मेल्या त्याचं त्यांना दुःख झालं असेल की त्यांना भ्रष्ट करायचं राहूनच गेलं, नुसतंच मारलं. असली थर्ड रेट खाटकांची सेना आहे. यांना जितक्या लवकर नेस्तनाबूत करता येईल तितक्या लवकर करायचं आहे. अर्थात बलूच लिबरेशन आर्मीचे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ते गप्प बसले नाही, त्यांनी याचा बदला घेतला. आत्ताच काहीतरी बातमी आली की 100 पाकिस्तानी सैनिकांना त्यांनी ठार मारलंय. आणि आता पाकिस्तानी सैनिकांचं बलुचिस्तानामध्ये संध्याकाळी 6 नंतर शहरात फिरू शकत नाही. त्यांनी मुनीरला सांगितलं हिंमत असली तर बलुचिस्तानात येऊन दाखव, जिवंत परत जायचा नाही. मुनीर तर बंकरमध्येच जाऊन बसलेला आहे. शहबाज शरीफही असाच लपून बसलेला आहे. त्या दोघांना आता बाहेर पडणं अशक्य झालेलं आहे. आणि हे कमी म्हणून बातमी अशी आहे की यांनी इम्रान खानलाही जेलमध्ये मारून टाकलं. अशी बातमी पसरलेली आहे की इम्रान खान आता जिवंत नाहीये, जेलमध्ये त्याला यांनी मारून टाकलंय. आणि आता इम्रान खानचे कार्यकर्ते म्हणजे PTI पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ त्या चळवळीचे कार्यकर्ते आता बाहेर फिरायला लागलेत की कधी या मुनीरचा काटा काढतो. एक पाकिस्तानमध्ये एक फजलुर रहमान नावाचे मौलवी आहेत, पॉलिटिकल लीडर आहे, मौलवी आहेत. त्यांना
डिझेल, मौलाना डिझेल म्हणतात, कारण ते डिझेलचा काळा बाजार करायचे. थोरच आहेत सगळे हे लोक. तर फजलूर रहमाननी सांगितलंय मुनीरला, की मुनीरवरती फतवा जाहीर केलाय की मुनीरचा शिरच्छेद आता झाला पाहिजे. सरतनचे जुदावाला स्टोरी त्यांनी लावलेली आहे. हे असे सगळे गणंग जे गोळा झालेत, त्याच्यातलं सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे पाकिस्तानचे एक फवाज चौधरी नावाचे जे आहेत लीडर, पाकिस्तानचे मंत्री वगैरे पण होते, त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी हाफिज सईद जो दहशतवादी आहे त्याचा मी गुलाम आहे. अरे चोरा, तू गुलाम आहेस होय त्याचा, म्हणूनच पाकिस्तान सरकार हे कायम दहशतवाद्यांच्या बाजूचं असतं. आता त्याच्या हातात सत्ता देतील की काय, अशी परिस्थिती आलेली आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पाकिस्तान सगळ्या बाजूने घेरला गेलेला आहे. भारताला सुवर्ण संधी आहे, पण एक आव्हान सुद्धा आहे की असं जर झालं तर पाकिस्तानची जनता भारतामध्ये घुसायला बघेल, कारण जगायला पाहिजे ना त्यांना. या सगळ्या लोकांवरती पंजाबी लोकांनी इतके अत्याचार केलेत. पीओजेकेच्या लोकांनी सांगितलं, नद्यातनं वीज आमच्या इथे जनरेट करतात, पण आम्हाला देत नाहीत, सगळी लाहोरला नेऊन जाळतात, आम्हाला इथे तसंच बसायला लागतं. बलुचिस्तानच्या लोकांनी काय सांगितलं की आमच्या इथे सुई नावाची जी जागा आहे, त्या सुईमध्ये गॅस आणि क्रूड ऑइल तयार होतं, तो गॅस सगळा जाऊन पंजाबात जाळतात, आम्हाला मात्र काट्याकुट्यांवरती स्वयंपाक करायला लागतो. सगळीकडे हीच कहाणी आहे की सगळ्यांना नागवायचं आणि पंजाबची भर करायची, असं करणारा हा पाकिस्तान आता काही फार दिवस राहील असं वाटत नाही. ट्रम्पला काय वाटेल ते वाटू दे, ट्रम्प सुद्धा फार दिवस राहील असं वाटत नाही, कारण आता निवडणुका नोव्हेंबरमध्ये आलेल्या आहेत. तो एक वेगळा विषय आहे, त्याच्यावरती पुन्हा आपण वेगळं बोलू. मला आता जाणवतंय की हा विषय मी फार थोडक्यात आटपलाय आत्ता पुरता, पण मला या सगळ्या विषयांवरती म्हणजे बलुचिस्तान, KPK, खैबर पख्तूनख्वा, नंतर गिलगिट बाल्टिस्तान आणि POJK याच्यावरती वेगळे व्हिडिओ करायला पाहिजेत. ते येत्या काही दिवसात मी ते करीनच. सध्या आत्ता एवढा इथे मी थांबतो. एक आढावा आपल्यापुढे द्यायचा होता की पाकिस्तानला सध्या किती बाजूनी संकटांनी घेतलेलं आहे. असो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला आपल्या कमेंट्सची हव्या आहेत. आपल्या कमेंट्स आल्या की पुढची डायरेक्शन पण मिळते, पुढे काय करायचं ते. आमचा व्हिडिओ आपण बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद आणि नमस्कार.